नमस्कार मित्रांनो, 500 महत्त्वाचे प्रश्न त्याचा आज 10वा पार्ट म्हणजे शेवटचा पार्ट, ज्यामध्ये आपण 376 ते 500 नंबरचे प्रश्न म्हणजे 125 प्रश्न आज घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1ला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे 376. लेव वायगुस्की यांच्या मते बालकांच्या शिकण्यात आणि विचार प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका कशाची असते? तर सर्वात महत्त्वाची भूमिका भाषा आणि संस्कृती, लँग्वेज अँड कल्चरची असते. प्रश्न क्रमांक 2, मराठी व्याकरणात वाटाळ्या या शब्द कोणत्या प्रकारच्या नामाचे उदाहरण आहे? उत्तर आहे सामान्य नाम. विशेष नाम म्हणूनही वापर होतो, पण मूळ जात सामान्य नाम आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फक्त एक सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला एक लाईक करा. ही पूर्ण सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा, आणि या पूर्ण लेक्चरची पूर्ण PDF तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये फक्त PDF एवढं टाईप करा. तुम्हाला आपल्या टेलिग्रामला PDF अवेलेबल करून देण्यात येईल. प्रश्न क्रमांक 378. हिंदी व्याकरण में उद्धार शब्द का सही संधि विच्छेद क्या होगा? उत्तर इथे आहे उत अधिक हार. 379. परिसंस्थेमध्ये प्राथमिक उत्पादक प्रायमरी प्रोड्युसर म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे हरित वनस्पती, ज्या प्रकाश संश्लेषण करतात. आपण मिक्स प्रश्न बघत आहोत, ज्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी, हिंदी, पर्यावरण, सोशल सायन्स, गणित विज्ञान सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. 380 नंबर. ब्रिटिश काळात महाराष्ट्रात झालेल्या भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व प्रामुख्याने कोणी केले? उत्तर आहे सेवाराम घिसाडी आणि काझी सिंग. 381. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेंटीमीटर असेल? उत्तर आहे 14 सेंटीमीटर. काढून बघावे गणितवाल्यांनी. 382. मानवी शरीरातील सर्वात मोठी पाचक ग्रंथी कोणती? उत्तर आहे यकृत, लिव्हर. 383. जीन पियाजे यांच्या मते बालकांमध्ये तार्किक विचारांना सुरुवात कोणत्या अवस्थेत होते? उत्तर आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, वर्ष 7 ते 11, मूर्त क्रियात्मक अवस्था. 384. तो गाणे गात राहील या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे रीती भविष्यकाळ. 385. हिंदी व्याकरण में अल्पज्ञ शब्द का सही विलोम शब्द क्या होगा? उत्तर आहे बहुज्ञ. मित्रांनो, पार्ट 10 आहे. 9वी पार्ट तुम्हाला मागील सर्व पार्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथे तुम्ही सविस्तरपणे सगळे व्हिडिओ बघू शकता. आणि 500 प्रश्नापैकी खूप सारे प्रश्न आपले येणार आहे, कारण आपण प्रश्न तसे घेतलेले आहेत. 386. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आणि कोठे आहे? उत्तर आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड. 387. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? कोकण किनारा. उत्तर आहे 720 किलोमीटर. 388. दोन संख्यांचा गुणाकार 360 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर त्याचा लसावी किती? गणितवाल्यांनी सोडवा आणि उत्तर 60 आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. 389. पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास मानवी शरीराच्या कोणत्या भागाला इजा पोहोचते? उत्तर आहे दात आणि हाडे. 390. कोलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाचा सामाजिक करार आणि वैयक्तिक अधिकार हा टप्पा कोणत्या पातळीत येतो? उत्तर आहे पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल, उत्तर पारंपरिक पातळी. 391. मुलाने कुत्र्याला मारले या वाक्यातील कुत्र्याला या शब्दाची विभक्ती कोणती? उत्तर आहे द्वितीया, वाक्यातील मुख्य कर्म असल्यामुळे. 392. हिंदी में त्रिफला शब्द में कौन सा समास प्रयुक्त हुआ है? उत्तर द्विगु समास. 393. जागतिक ओझोन दिन व दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? उत्तर 16 सप्टेंबर. 394. सन 1911 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा कोणी केली होती? तर जॉर्ज 5वा, किंग जॉर्ज 5. 395. एका आयताची परिमिती 50 सेंटीमीटर असून त्याची लांबी 15 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? गणितवाल्यांनी 150 चौरस सेंटीमीटर उत्तर आहे का बघावे. रुंदी 10 सेंटीमीटर. 396. वनस्पतीच्या मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषून घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑस्मॉसिस, रसाकर्षण. 397. स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेचा कोणता प्रसिद्ध सिद्धांत मांडला? बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत. 398. शिकाऱ्याने वाघास मारले या वाक्यातील प्रयोग कोणता? तर सकर्मक भावे प्रयोग. 399. वायस हा शब्द खालीलपैकी कोणत्या पक्षाचा समानार्थी शब्द आहे? उत्तर राहणार आहे कावळ्याचा समानार्थी शब्द वायस आहे. खालीलपैकी इथे नाही पाहिजे, ऑप्शनच नाही आपले, सरळ सरळ आहे म्हणून कावळा उत्तर आहे वायसचा. 400. वातावरणातील कोणत्या थरामध्ये सर्व प्रकारचे हवामान बदल घडतात? उत्तर क्षोभमंडल, तपांबर. 401. बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय घटनेची स्थापना 1852 मध्ये कोणी केली? उत्तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. 402. जर एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आणि विक्री किंमत 450 रुपये असेल तर शेकडा तोटा किती झाला? उत्तर काढावे. 10% येते का बघावे. 403. मानवी रक्ताचा pH मूल्य साधारण किती असतो? 7.4. सौम्य आम्लारी धर्मीय, लक्षात ठेवायचं आहे. 4 नंबर. थॉर्नडाईक यांच्या सरावाच्या नियमाचे लॉ ऑफ एक्झरसाइज 2 उपप्रकार कोणते आहे?
तर उत्तर उपयोगाचा नियम लॉ ऑफ यूज आणि अनुपयोगाचा नियम लॉ ऑफ डिसयूज. 5 नंबर त्याने पत्र लिहिले या वाक्यातील लिहिले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? उत्तर सकर्मक क्रियापद. 406 हिंदी व्याकरण में वर्णों के व्यवस्थित समूह को क्या कहते हैं? उत्तर वर्णमाला. हिंदीवरचा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे? आसाम. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध. 408 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजाचा गुप्तहेर खाते प्रमुख कोण होते? उत्तर बहिर्जी नाईक. 409 एका त्रिकोणाचा पाया 10 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? उत्तर फॉर्म्युला सूत्र तुम्हाला माहीत आहे. किंमत टाकावे आणि काढावे. 40 चौरस सेंटीमीटर आहे का बघावे. 410 मानवी डोळ्यातील कोणत्या पेशीमुळे आपल्या रंगाची जाणीव होते? उत्तर कोन सेल्स, शंकुपेशी. 11 नंबर विशेष मुलाच्या शिक्षणासाठी वापरली जाणारी वॅट पद्धती म्हणजे काय? उत्तर व्हिज्युअल ऑडिटरी, कायनेस्थेटिक, टॅक्टाईल, दृक श्राव्य कृती आणि स्पर्श पद्धती. 412 मराठी व्याकरणात अनुनासिक वर्णांना दुसरे काय नाव आहे? परस्वर्ण. 413 हिंदी में कवियत्री शब्द का सही पुल्लिंग रूप क्या होगा? उत्तर कवी. 414 परिसंस्थेतील अन्नसाखळीचा उगम नेहमी कुठून होतो? उत्तर सूर्यप्रकाश आणि उत्पादक वनस्पतींपासून. 415 भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेवर घेण्यात आली आहे? उत्तर आयर्लंड. मित्रांनो, परीक्षेला दिवस कमी राहिलेले आहेत, तर आपले जे आपण मागील काही व्हिडिओ घेतलेले आहेत ज्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहे ते तुम्ही रिपीट बघा आणि तुम्हाला ते पॉज करून बघा, तुम्हाला ते उत्तर आठवतात का ते एक वेळा चेक करून घ्या. 416 एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची म्हणजे डायगोनल लांबी किती सेंटीमीटर असेल? उत्तर काढा. 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर येते का बघावे. प्रश्न 417 कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे मानवाला स्कर्वी हिरड्यांमधून रक्त येणे हा रोग होतो? जीवनसत्व सी मुळे. 418 बालविकासातील शिरपादिमुख तत्वानुसार विकासाचा क्रम कसा असतो? तर डोक्याकडून पायाकडे. 419 गवा वर्गात पहिला आला या वाक्यातील पहिला हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? उत्तर क्रमवाचक संख्या विशेषण. 420 हिंदी व्याकरण में दही शब्द का लिंग क्या है? उत्तर पुल्लिंग. दही खट्टा है, खट्टी नहीं खट्टा है. 421 जगातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर नाईल नदी, आफ्रिका. 422 सन 1875 मध्ये स्वामी दयानंद रसस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कुठे केली? उत्तर मुंबई. 23 नंबर जर दोन संख्याचा लसावी 60 आणि मसावी 5 आहे, तर त्या संख्यांचा गुणाकार किती? उत्तर 300. भूकंप मोजण्यासाठी उपकरणाचा वापर केला जातो. कोणत्या उपकरणाचा? तर सिस्मोग्राफ. 425 मित्रांनो, ही प्रश्न सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर आपला आजचा आखरी व्हिडिओ आहे. तुम्हाला ही पूर्ण सिरीज म्हणजे 500 नंबरचा आखरी व्हिडिओ सिरीज आहे. आपण रोज रेग्युलर व्हिडिओ आणणार आहोत प्रत्येक विषयावरचे. तर तुम्हाला ही 500 प्रश्नाची सिरीज कशी वाटली एक प्रतिसाद म्हणून आम्हाला कमेंटमध्ये तुमचे नक्की फीडबॅक द्या. उत्तर प्रश्न क्रमांक 425 बघा. मानसशास्त्रात अध्यापन प्रतिमाचे वर्गीकरण एकूण किती प्रमुख कुटुंबात केले आहे? उत्तर 4 प्रमुख कुटुंबे. 426 आकाशात ढग जमले आणि पाऊस सुरू झाला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? उत्तर संयुक्त वाक्य. 427 हिंदी में रात्रिकाल शब्द का सही तद्भव रूप क्या होगा? उत्तर रात. 428 पाण्यामध्ये विरघळणाऱ्या ऑक्सिजनच्या तीव्र टंचाईमुळे जलचरांचा मृत्यू होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? युट्रोफिकेशन. 429 सातवाहन साम्राज्यातील सर्वात पराक्रमी आणि शक्तिशील राजा कोण होते? गौतमीपुत्र सातकर्णी. 430 एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? उत्तर राहणार 154 चौरस सेंटीमीटर. योग्य उत्तर आहे का गणितवाल्यांनी चेक करावे. 431 मानवी रक्तातील कोणत्या पेशी शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्याचे मुख्य कार्य करते? उत्तर तांबड्या रक्तपेशी, आरबीसी, इरिथ्रोसाइट्स. 432 अल्बर्ट बँडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतातील 4 प्रमुख पायऱ्यांचा अचूक क्रम कोणता? उत्तर अटेन्शन, अवधान, रिटेन्शन धारणा, पुनरुत्पादन रिप्रोडक्शन आणि मोटिवेशन प्रेरणा. 433 सदाचार या शब्दाचा अचूक विग्रह सांगा. उत्तर सत अधिक आचार. 434 अतुलनीय या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो? ज्याची कोणाशीही तुलना करता येत नाही असा. 435 जागतिक स्तरावर प्रकल्प वाघची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1973. 436 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? उत्तर अहमदनगर. आता अहिल्यानगर झालेले आहेत. 437 एका घनाची बाजू 6 सेंटीमीटर आहे, तर त्याचे एकूण आकारमान किती घन सेंटीमीटर असेल? उत्तर 216 घन सेंटीमीटर.
438 मानवी जठरामध्ये अन्नाचे पचन करण्यासाठी कोणते आम्ल स्रवते? हायड्रोक्लोरिक आम्ल HCl. 439 ब्रुनर यांच्या मते बालकाच्या बोधात्मक विकासातील पहिली अवस्था कोणती? इनॅक्टिव्ह स्टेज, कृतिप्रधान अवस्था. 440 तो रडत रडत घरी गेला या वाक्यातील रडत रडत हे काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण. 441 हिंदी में नायक शब्द का सही स्त्रीलिंगी रूप नायिका. 442 भारतातील कोणत्या राज्याला भारताचे मसाल्याचे सुगंधी उद्यान म्हटले जाते? केरळ. 443 सन 1857च्या उठावाची निश्चित केलेली मूळ तारीख कोणती होती? 31 मे 1857, पण उठाव 10 मे रोजीच सुरू झाला. 444 एका वर्तुळाचा व्यास 42 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ 132 सेंटीमीटर आहे का चेक करावे. 445 मानवी शरीरातील सर्वात लहान हाड बोन कोणते आहे आणि ते कोठे असते? स्टेप्स. कर्णांतर्गत हाड ते कानात असते. 446 समावेशक शिक्षणात IEPचे नियोजन प्रामुख्याने कोणासाठी केले जाते? उत्तर प्रत्येक विशेष गरजा असलेल्या बालकासाठी इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम याचा लॉंग फॉर्म राहणार आहे, लक्षात ठेवायचा आहे. 447 पिकलेला आंबा गोड लागतो या वाक्यातील पिकलेला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? धातुसाधित विशेषण. 48 हिंदी व्याकरण में पवन शब्द का सही संधि विच्छेद पो अधिक अन. 49 चिपको आंदोलनाचे मुख्य प्रणेते सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट. 450 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली होती? तर रायश्वर मंदिर, भोरजवळ. 451 जर एका चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याच्या परिमिती किती पटीने वाढ होईल? उत्तर 2 पटीने. परिमिती बाजूच्या थेट प्रमाणात वाढते. 442 प्रकाशाची तीव्र मोजण्यासाठी कोणते शास्त्रीय उपकरण वापरले जाते? लक्समीटर, फोटोमीटर. 53 टर्मन यांनी स्टर्नच्या बुद्ध्यांक सूत्रात बदल करून त्याला 100ने गुणण्याचे नवीन सूत्र कोणत्या वर्षी मांडले? 1916 मध्ये. 454 वाग्देवी या साधित शब्दाचा अचूक संधी विग्रह काय होईल? वाक अधिक देवी प्रथम व्यंजन संधी. 455 खग शब्दाचा अचूक अर्थ काय होतो? तर उत्तर पक्षी. 56 वातावरणातील ओझोन थराला सर्वाधिक नुकसान पोहोचवणारा मानवनिर्मित वायू फ्लोरोकार्बन CFC. 457 महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि पहिले जलविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? तर उत्तर रायगड जिल्ह्यात खोपोली येथे. 458 एका संख्येच्या 40% किंमत 80 आहे तर ती मूळ संख्या किती? उत्तर 200. 459 मानवी शरीरात रक्त गोठू नये म्हणून जिवंत पेशीमध्ये कोणते नैसर्गिक प्रतिसंकलन घटक कार्य करते? हिपॅरिन. 460 अध्ययन उपपत्ती संदर्भात आशय प्रबळता किंवा अन्वेषण पद्धती डिस्कव्हरी लर्निंग कोणी मांडली? जॉरम ब्रुनर. 461 जरी पाऊस पडला तरी आम्ही जाऊ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? मिश्र वाक्य, संकेतबोधक. मित्रांनो PDF एक PDF कमेंट करा जेणेकरून मला समजेल तुम्हाला गरज आहे आणि मी PDF टेलिग्रामला टाकेल. आणि मित्रांनो पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर तुम्हाला हवा आहे ते पण कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता जेणेकरून तसे प्रश्न तुमच्यासाठी आणण्यात येईल. 462 हिंदी में शोक किस रस का स्थायी भाव है? उत्तर करुण रस. एक सबस्क्राईब आणि एक लाईक पण करावे. 463 भारतात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1972 मध्ये. 464 थॉट्स ऑन पाकिस्तान हा प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर. 465 एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती सेंटीमीटर असेल? 48 सेंटीमीटर. 466 मानवी शरीरात युरियाची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या अवयवात होते? उत्तर यकृत. गाळण्याचे काम वृक्क करते पण निर्मिती यकृतात होते. 467 R.M. गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणी सिद्धांतातील सर्वोच्च किंवा 8वा टप्पा कोणता आहे? उत्तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग लर्निंग, समस्या निराकरण अध्ययन. 68 आई मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? प्रयोजक क्रियापद. 69 तिमिर या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रकाश किंवा तेज किंवा आलोक. अजून तुम्हाला काही माहिती असेल तर सांगावे. 470 वनस्पतींच्या पानांमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. 471 भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान निकोबार समूहातील कोणत्या बेटावर आहे? बॅरेन बेट, बॅरेन आयसलँड. 472 एका आयताची लांबी 20 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या आयताची रुंदी किती सेंटीमीटर असेल? सोडवावे. 12 सेंटीमीटर येते का बघावे. 473 मानवी शरीरातील तांबड्या रक्तपेशी म्हणजे RBC चे थडके किंवा स्मशानभूमी म्हणून कोणत्या अवयवाला ओळखले जाते? तर प्लीहा, स्प्लीन.
474 डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे एकूण किती मुख्य घटक म्हणजे पिलर्स सांगितले? तर 5 मुख्य घटक. 475 तळे या शब्दाचे अनेकवचनी रूप काय? तर तळी. 476 एडवर्ड डी बोनो यांनी सृजनशील विचारासाठी कोणती प्रसिद्ध पद्धती विकसित केली आहे? उत्तर 6 थिंकिंग हॅट्स. 477 त्याने स्वतः ते काम केले या वाक्यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आत्मवाचक सर्वनाम. 478 हिंदी व्याकरण में समुद्र शब्द का एक प्रसिद्ध पर्यायवाची शब्द क्या है? उत्तर जलदी या सागर या रत्नाकर. अजून तुम्हाला काही माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. 479 जागतिक वसुंधरा दिन अर्थ डे दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? उत्तर 22 एप्रिल. 480 सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली होती? उत्तर पुणे. 481 एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 38.5 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या किती? तर 3.5 सेंटीमीटर आहे का बघावे. 482 मानवी पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती मणके असतात? 33 मणके. प्रौढ माणसांमध्ये ते फ्यूज होऊन 26 होतात, पण मूळ संख्या 33 आहे. 883 सूक्ष्म अध्यापन प्रक्रियेतील अध्यापन या पायरीसाठी किती मिनिटाचा वेळ दिला जातो? 6 मिनिटे. 484 मुलांनी कचरा टाकू नये या वाक्याचा अर्थानुसार प्रकार ओळखा. नकारार्थी वाक्य. 485 कृतज्ञ या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उत्तर कृतज्ञ. 486 वनस्पतीमध्ये अन्न तयार झाल्यानंतर त्याचे वनस्पतीच्या इतर भागांकडे वहन करण्याचे काम कोणत्या उती करतात? रसवाहिन्या, फ्लोएम. 487 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? गोंदिया आणि भंडारा. 488 एका संख्येचे 25% म्हणजे 50 आहे, तर त्या संख्येचे 60% किती होईल? 120. मूळ संख्या 200 आहे. प्रश्न 89 489 मानवी शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी कोणते विशिष्ट उपकरण वापरले जाते? स्पिग्मोमॅनोमीटर. 490 कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कार्यात्मक स्वायत्तता ही संकल्पना व्यक्तिमत्व सिद्धांतात मांडली? गार्डन ऑलपोर्ट. 91 कमळ पाण्यात उमलते या वाक्यातील पाण्यात या शब्दाचा कारकार्थ ओळखा. अधिकरण, स्थान दर्शवणारे. 92 हिंदी व्याकरण में ऊट शब्द का सही स्त्रीलिंगी रूप क्या होगा? ऊटनी. 93 परिसंस्थेमध्ये विषारी घटकांचे अन्नसाखळीच्या वरच्या स्तरावर प्रमाण वाढत जाण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बायोमॅग्निफिकेशन, जैवविस्तारीकरण. 494 सन 1932चा प्रसिद्ध पुणे करार कोणामध्ये झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये झाला. 495 दोन पूरक कोनाच्या मापांची बेरीज नेहमी किती अंश असते? उत्तर राहणार आहे 180 डिग्री. 496 ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये असतो सर्वाधिक? तर स्थायू माध्यम, उदाहरणार्थ पोलाद. 497 बुद्धिमत्ता मापन गुणांक काढण्याची अचूक सूत्र मानसिक वय भागिला शारीरिक वय गुणेला 100. 498 झाडावरून आंबा पडला या वाक्यातील झाडावरून या शब्दाची विभक्ती पंचमी, दुरावा किंवा अपादान दर्शवणारे. 499 मार्तंड हा शब्द खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटकाचा समानार्थी शब्द आहे? उत्तर सूर्य. 500 शेवटचा प्रश्न पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या थरामध्ये इंटरनॅशनल स्पेस ISS आणि उपग्रह फिरतात? उत्तर बायंबर, एक्झोस्फिअर, थर्मोस्फिअर. मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ही सिरीज आवडली असेल तर याबद्दल तुमचे मत सांगावे. PDF साठी PDF कमेंट करावे, एक लाईक आणि सबस्क्राईब करावे. थँक्यू सो मच.